नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होत आहेत, यूट्यूबवर मेसेज येत आहेत, व्हिडिओज येत आहेत की हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे, पण तारीख अजून घोषित झालेली नाहीये। सध्या ई-केवायसी ची प्रोसेस सुरू आहे। ई-केवायसी केली की आम्हाला लाभ मिळणार का किंवा ई-केवायसी केल्याने आम्हाला लाभ मिळणार नाहीये? तर आपला जर आताच्या व्हिडिओचा थंबनेल पाहिला असाल तर आजची महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी। तर ई-केवायसी केल्याने काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ बंद होणार आहे। होय, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी केल्याने या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे। तर याच्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणी येतात ते आपण पाहूया। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे निकष आहेत, तर याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे, घरामध्ये 4 चाकी वाहन नको आहे आणि त्याचबरोबर एकापेक्षा 3 पेक्षा अधिक याच्यामध्ये एक विवाहित आणि अविवाहित जर लाडक्या बहिणी लाभ घेत असतील त्यांचा लाभ हा या योजनेअंतर्गत जो मिळतोय, त्यांना जे हप्ते मिळतात ते देखील बंद होणार आहेत। पण आता जी ई-केवायसी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये लाडक्या बहिणींबरोबर त्यांचे पती असतील किंवा वडील असतील यांचा डेटा देखील कलेक्ट केला जात आहे। जर तुमच्या पतीच्या नावे 4 चाकी वाहन असेल किंवा पतीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आता हे तुमच्या पतीचं आधार कार्ड ज्यावेळी ई-केवायसी होईल त्यावेळी संपूर्ण डेटा तुमच्या पतीचा असेल किंवा तुमच्या वडिलांचा असेल तो देखील आता शासनाला प्राप्त होणार आहे। आणि याच्यामध्ये अजून कागदपत्र पडताळणी सॉफ्टवेअरच्या मदतीने केली जाईल आणि ई-केवायसी केल्यानंतर ज्या बहिणींची म्हणजे खरोखर परिस्थिती चांगली आहे, 4 चाकी वाहन आहे किंवा एकापेक्षा इतर योजनांचा लाभ घेत आहेत तर अशा ज्या लाडक्या बहिणी सापडतील, जरी तुम्ही ई-केवायसी केली त्यानंतर पुढचं व्हेरिफिकेशन संबंधित विभागामार्फत 100% केलं जाणार आहे, कारण का त्यासाठीच ही ई-केवायसी करण्यात आलेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या की ज्या बहिणी पुन्हा याच्यामध्ये सापडतील त्यांचा अर्ज अपात्र करण्यात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथे एक नोटीस आहे की जर तुम्ही चुकीची किंवा खोटी माहिती दिली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। तर अशी माहिती असल्यामुळे आता काही लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र आहेत परंतु लाभ घेत आहेत, तर आता ई-केवायसी मुळे तुमचा अर्ज धोक्यात येऊ शकतो, म्हणजे तुमचा लाभ बंद होईल आणि सोबत कारवाई देखील होणार आहे। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची व्हिडिओ की ई-केवायसी करून देखील काही लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, घरात एक विवाहित आणि एक अविवाहित लाडकी बहीण असेल आणि त्याचबरोबर उत्पन्न कमी असेल किंवा एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत नसेल, त्यानंतर मिस्टर असतील किंवा वडील असतील यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असतील, अशा पात्र लाडक्या बहिणींना मात्र पुढील हप्ते ई-केवायसी केल्यानंतरच रेग्युलर मिळणार आहेत। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। ई-केवायसी संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा। ई-केवायसीचं पोर्टल सध्या बंद आहे। आज रात्री 10 वाजल्यापासून ई-केवायसी सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।